नमस्कार, मी स्वाती. जर्नी ऑफ हॅपीनेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे आपल्या मेडिटेशनचा 18वा दिवस आणि आज टास्क असणार आहे की तुम्ही ना तुमच्यातला सगळ्यात सुंदर म्हणजे युनिक टॅलेंट काय आहे आणि प्रत्येकामध्ये तो असतो, तो लिहून काढायचा आहे. मग तो युनिक टॅलेंट काय बरं असू शकतो की तुम्ही खूप सुंदर उत्तम स्वयंपाक करता, तो तुमचा युनिक टॅलेंट आहे. तुमच्या हाताला छान चव आहे, हा तुमचा युनिक टॅलेंट आहे. मग कुणी काही छान डान्स करत असेल, कुणी छान लिहित असेल, कुणी छान चित्र काढत असेल, तर जो काही तुमचा युनिक टॅलेंट आहे तो आज तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात. कुणीतरी छान कविता करतं, तर जो काही तुमचा युनिक टॅलेंट आहे, आणि तुम्ही प्लीज असं बोलू नका की माझ्यामध्ये काही युनिक टॅलेंट्स नाही, असं असूच शकत नाही. युनिवर्सने प्रत्येकाला स्पेशल बनवलं आहे. सो प्रत्येकामध्ये तो कदाचित तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष दिलं नसेल, पण तुमच्यामध्ये युनिक टॅलेंट आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी इतर कोणाला जमत नाही पण तुम्हाला खूप छान जमते. मग ते कोणाला तरी कन्व्हिन्स करणं का असेना, मग ते कोणाला तरी खूप छान समजावून सांगणं का असेना, जे काही असेल ते आज तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. 5 मिनटं मेडिटेशन करायचं आहे. आपल्या वहीमध्ये कृतज्ञतेची 5 वाक्य लिहून काढायची आहेत. निसर्ग अनुभवायचा आहे आणि खूप आनंदी राहायचं आहे. अलाइनमेंटमध्ये राहायचं आहे. स्वतःचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातातच ठेवायचा आहे. आणि आजचं हे 18व्या दिवसाचं टास्क पूर्ण झालं की मला डे 18 डन असा मेसेज माझ्या चॅनलवर पाठवायचा आहे. आय होप आज 18व्या दिवसापर्यंत ज्यांनी कोणी मनापासून हे टास्क सगळे केले आहेत त्यांना खरंच खूप छान वाटत असेल अशी मी आशा करते. आणि आजच्या या युनिक टॅलेंट्समधून आहे ना, तुम्हाला एक गोष्ट कळणार आहे की इतके दिवस चालले ना की मला काहीतरी करायचं आहे, पण काय करू हे सुचत नाही आहे. मला पण काहीतरी खूप छान माझं असं स्वतःचं सुरू करायचं आहे, पण काय करू हे मला आता इतके दिवस सुचत नव्हतं. तर आज ते सुचेल कदाचित. अगदी मनापासून लिहा की कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला स्पेशल बनवते, तुम्हाला युनिक तुम्ही आहात असं तुम्हाला फील येतो. आणि प्रत्येकजण युनिक असतं. कोणीही व्यक्ती सेम टू सेम 100% दुसऱ्यासारखी नसते. आणि म्हणून मी सांगते, काही गोष्टी ना जाणीवपूर्वक करायच्या. ऑलवेज डोंट कॉपी अदर्स. कॉपी पेस्ट करायचं नाही, कोणालाही कॉपी पेस्ट करायचं नाही. तुमचे असे छान युनिक टॅलेंट्स तुमच्याकडे असतात, ते अप्लाय करायचे. आणि कदाचित ह्या युनिक टॅलेंट्समधून ना तुम्हाला तुमचं प्रोफेशन पण तुम्ही त्याला करू शकता. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या आवडीच्या कामाला तुमचं प्रोफेशन बनवता तेव्हा ना तुम्ही इथून खुश असता. आणि मग तुम्ही नो मॅटर वॉच की ते माझं काम सक्सेसफुल होतं आहे, नाही होत आहे, त्यातून मला पैसे मिळत आहेत, नाही मिळत आहेत, किती प्रॉफिट होतो आहे, किती लॉस होतो आहे, याही पलीकडे जाऊन ना की ह्या कामातून ना मला आनंद मिळतो आहे, हे काम करायला ना मला मज्जा येते, हे फिलिंग असलं पाहिजे. आणि ते जे असतं ना पॅशनेट होऊन आपण एखादं काम करतो ते तुम्हाला सगळं मिळवून देतं. नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं काही मिळवून देतं. म्हणून सांगते, आज हे टास्क अगदी मनापासून करा. मग आज कदाचित ना शाळेबिळेत पण काहीतरी कामात तुम्ही खूप छान होता, छान छान करत होता, ते तुम्ही आज आठवेल कदाचित. आणि विसरून गेलेले आहेत जे काही हिडन टॅलेंट्स आहेत ते आज बाहेर पडतील. सो आज हे टास्क नक्की करा आणि बघा तुम्ही किती हुशार आहात हे मला सांगावं लागते की तुम्ही लिहून काढा. येस, प्रत्येक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती असणं, तुम्हाला तुमचे बोलतात ना स्ट्रेंथ,
विकनेसेस सगळं माहिती पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यात जास्त छान ना आपल्याबद्दल आपल्याला खूप साऱ्या ज्या छान छान गोष्टी आहेत, आपले हिडन टॅलेंट्स आहेत, हे सगळं आपण शोधून काढलं पाहिजे. कारण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे जेव्हा तुम्ही, आणि आता हे गोष्टी होणार कारण तुम्ही कॉन्शियसली फोकस करताय आता स्वतःवर तुम्ही काम करताय. सो ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आजचा टास्क नक्की पूर्ण करा आणि मला कमेंट्समध्ये लिहा. थँक्यू सो मच. खुश राहा, आनंदी राहा. युनिवर्स तुम्हा सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप सारं अबंडन्स घेऊन येऊ, खूप सारे मॅजिक मिरॅकल्स तुमच्यासोबत हो, हीच मी युनिवर्सला मनापासून प्रार्थना करते. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू अबंडंटली. थँक्यू.